हाय, आपल्या समोर दिसत आहे हे आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेवल चेक करणारे ऑक्सिमीटर. हाय ग्लुकोमीटर. आपल्या शरीरातील साखरेचे लेवल किती आहे ह्याच्यामधून आपण पटकन मिनिटामध्ये आपण समजून घेऊ शकतो. तसेच हे आपल्या BP मॉनिटर आहे. ह्याच्यामधून आपलं BPचं लेवल आपल्याला समजते. ते आत्ता हल्लीच्या जीवनामध्ये सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ आपला BP नॉर्मल किती असले पाहिजे, शुगर नॉर्मल रेंज किती असले पाहिजे हे तर सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सिजन लेवल किती असले पाहिजे हे तर कोरोनापासून सगळ्यांनाच माहिती आहे. तरीसुद्धा आपण लक्ष देत नाही आहे. हे सर्व इन्स्ट्रुमेंट आपल्या घरी आवर्जून असलेच पाहिजे ह्याच्याकडे आमचे दुर्लक्ष असते. आपल्या घरात कितीतरी वस्तू महागड्या येत असतात, तर ह्या मशीनमध्ये आपण इन्व्हेस्ट सहसा करायला बघत नाही. हे तरी गरजेच्या वस्तू आहेत. आत्ता सध्याचं ह्याच्यामध्ये दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ताणतणाव वाढलेले आहे. कुठल्या नाही कुठल्या गोष्टीचं प्रत्येकाला वेगवेगळ्या तणाव आहेतच. कधी BP कमी होते, कधी जास्त होते, कधी शुगर नॉर्मल असते, कधी जास्त कमी. असे हे सगळ्यांनाच आहे. सगळ्यांच्या घरी हा प्रश्न आहेच प्रत्येक व्यक्तीला. आणि सर्वात मोठा गोष्टी म्हणजे तब्येत. शरीर संपत्तीपेक्षा इतर संपत्ती काही नाही. त्यामुळे प्रथम आपण आपल्या तब्येत सांभाळलं पाहिजे. त्यासाठी आपण वेळोवेळी आपल्यात काहीतरी थोडंफार बदल झाले की आपण घरच्या घरी थोडेफार हा मशिनरी वापरून थोडा अंदाज लावते. हे परफेक्टच आहे तसं नसते. एक थोडं इकडं तिकडं असू शकते, तर तरीसुद्धा एखादे एक अंदाज येऊ शकते. त्यामुळे आपण लगेच पटकन डॉक्टरकडे जाऊ शकतो किंवा आपल्याला घरगुती काही प्राथमिक उपचार करता आले तर घरचोघरी ते करू शकतो. त्यामुळे आपलं तब्येत सुधारायला किंवा तब्येत सांभाळून राहायला हे फार उपयोगी पडणारे वस्तू आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. हे प्रत्येकाने घरी ठेवास. एखादी वयस्क माणसं असले तर आवर्जून हे असलेच पाहिजे. आणि हे कसं उपयोग करायचं हे तरी ह्याच्यामध्ये पॉम्पलेट असतात. ह्याच्यामध्ये सगळं माहिती असते. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे हे म्हणजे कसे काय नॉर्मल आहे, काय जास्त आहे, कसं आपण ओळखायचे, कसं हे मॉनिटर करायचे हे सगळ्यांना माहिती आहे. आता YouTube मोबाईलवरनं बघत असतो, आरोग्याशी माहिती घेत असतो. त्यामुळं आपल्याला रेंजेस हे सगळं माहितीच आहे. आपण हल्ली मोबाईलला किती खर्च करतो. मोबाईलला रिचार्जिंग करणे, वेळोवेळी चार्जर लावून चार्जिंग करणे, नेट पॅक मारणे ह्याकडे किती लक्ष असते आपल्या. एखाद्या मोबाईलला स्क्रॅच जर पडला तरी त्याचे स्क्रीन गार्ड बदलणे, लगेच नवीन घालणे. किती एखादी मोबाईलचं निर्जीव वस्तूचं इतकं काळजी घेतो. तर आपलं आयुष्य आपल्या हाती आहे. आपलं शरीराचं आपण काळजी घ्यायला नको काय. आपण इतर गोष्टीसाठी कितीतरी खर्च करतो. ह्याचं प्राईज बी सगळ्यांना परवडणारे प्राईज आहे. इतकं काही प्राईज नाही आहे ह्याची. सगळी घरी ठेवू शकतात. त्यासाठी मी आवर्जून सांगायचे एवढेच, प्रत्येकाच्या घरी ह्या 3 वस्तू ठेवलेच पाहिजे असं माझं मत आहे. डॉक्टर तर आहेतच आपल्यासाठी, तर सुद्धा एखाद्या आपला प्राथमिक अंदाज तर लागते आपल्या तब्येतीला. घाम सुटले बाबा कशासाठी घाम आलं, नॉर्मल आहे काय, BP कमी झाले का, शुगर कमी झाले म्हणून आपल्याला घाम येतो, हे पटकन आपण अंदाज लागू शकतो आणि डॉक्टरकडे जाऊन आपलं तब्येत सांभाळून घेऊ शकतो. ट्रीटमेंट पण घेतलेच पाहिजे. डॉक्टरकडे गेलेच पाहिजे. त्यांच्यानुसार मेडिसिन घेतले पाहिजे. सगळं तब्येतीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. नुसतं तब्येतीकडे
अगदी डॉक्टरांच्यावरच अवलंबून न राहता आपण आपलं खाणं पिण्यापासून व्यायाम योगा हे सगळं केलेच पाहिजे. वेळोवेळी जेवण झोप हे सगळं व्यवस्थित पाहिजे, तरच आपलं शरीर संपत्ती सदृढ छान असू शकते. शरीर संपत्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. शरीर संपत्ती जर असेल तरच आपण बाकीच्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ शकतो. आपल्याकडे पैसे भरपूर आहे तरी आपण फिरायचे करायचे म्हटले तर आपल्या तब्येत साथ दिलं पाहिजे. तब्येत सांभाळूनच सगळं केलं पाहिजे. त्यासाठी प्राथमिकता पहिला आपल्या तब्येतीकडे दिलं पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. त्यासाठी ह्या 3 गोष्टी ठेवून तुम्ही घरच्या घरी थोडंसं असं स्वतःवर लक्ष ठेवून, खाण्यापिण्याच्यावर लक्ष ठेवून, आरोग्यावर लक्ष ठेवून आपण आनंदी जीवन जगू शकतो, सदृढ जीवन जगू शकतो. ह्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. एवढं आपल्याला आता पूर्वीच्या काळी हे सगळे काही नव्हते. त्यावेळी डॉक्टर फक्त नाडी तपासून आपलं तब्येत सांगायचे आयुर्वेदमध्ये. आता हे सगळं आलेलं आहे. आपल्याला पण थोडंफार त्याच्यातनं माहिती असते, त्यामुळं आपण हे ठेवायला काय हरकत आहे. म्हणून मला कळकळीचं सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाच्या घरी हे 3 वस्तू ठेवा. डॉक्टर आहे त्याचं आपल्यासाठी, तरीसुद्धा आपणही स्वतःसाठी स्वतः थोडंफार तरी झालं पाहिजे, हे मत आहे माझं. कसे वाटले? थँक्यू.